नमस्ते प्रत्येक शिवराय मी शेतकरी कन्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष होते. तर आता वाजले दुपारचे 2 आणि आमची चालू होती टमाट्याला ही माती लावणं चालू आहे आणि कडक ऊन पडलेले डायरेक्ट चटके बसरले उन्हानं. पण काय करणार आता शेतकऱ्याला शेतीची कामं करावीच लागतात. तर ना मी 8 दिवसापासून गेलेले होते आत्याच्या घरी. तर मागचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल. मी आत्याच्या घरी होते आणि काल संध्याकाळी आले आणि आज चालू आहे. आणि 8 दिवसापासून सावलीत राहायची सवय लागली त्याच्यामुळे आज आहे ना डायरेक्ट उन्हात काम करून थोडं हार्डच गेलं. पण मग ऑलरेडी सवय काम करायची त्याच्यामुळे काही वाटत नाही एवढं. बाकी तो ऊन पडलं डायरेक्ट चटके बसते अंगाला. अंगातून कडक वाफा निघते. आणि आता दुपारचे वाजले 2. तर आता आम्हाला करायचे जेवण. तर माझी हात मी लावली हो पटापटा आणि आले सावलीमध्ये एकदाच. आता 2ला 10 मिनिटं बाकी आहे. तर बापरे हे काय झालं माहिती का, मागे 8-10 दिवस झाले ना तेव्हा मी गेले माझ्या मावशीच्या घरी. मग मी आले ना तर घरी जायच्या आधीच मम्मीने त्यांनी मला वावरात बोलवलं. कशासाठी, तर वावरात चालू होतं आमचं काम. तेव्हा टमाटे निंदणं चालू होते. तर मी आले वावरात. मग गावाला गेल्यावर कसं हातात ते बांगडी युंगडी घड्याळ हे ते नवीन ड्रेस आपण घालून जातो तसं मी घालून जायला होते. पण आम्ही पलीकडे बसलेलो सावली ह्या बोरीची तिकडे गेलेली त्यांच्या वावरात. तर घड्याळ गोट माझी पिशवीमध्ये काढून ठेवले. पण काय झालं, गोट पिशवीत पडला, घड्याळ खालीच गेली पडून, खालीच राहून गेली. आणि दुसऱ्याच दिवशी ज्या दिवशी आम्ही दुपारी काही काम केल्याशिवाय रोटा मारला तर माझी सगळी घड्याळ चुरा झाली. डायरेक्ट पहिलीच वेळेस घालून गेलो होतो मी तेव्हा. आवडीची घड्याळ होती माझी, जत्रेमध्ये घेतली. माझ्या घड्याळीला कधी नाटच लागून जातं घेतलं की. मागच्या वेळेस पण घेतलेली आणि आम्ही गेलो होतो रायगडला आत्यासोबत माझी फिरायला. पण आत्याची पर्स हरवली. पर्समध्ये मोबाईल होता, आमच्या सगळ्यांचे गॉगल्स होते ठेवलेले, प्लस माझी घड्याळ पण त्यात ठेवली होती. आत्याची घड्याळ सगळ्यांचे. मेन म्हणजे आत्याचा 15,000 रुपयाचा मोबाईल गेला. माझ्या घड्याळाचं काय नाही, 100-200 रुपयाची होती. त्यानंतर मी आता जत्रेत घेतली ती. असं झालं वावरात आले. मग वावरात निंदायच्या वेळेस चिखलानं ते सगळी खराब होऊन जाते म्हणून मी काढून ठेवली. आणि ही आता अशी फुटून गेली. मुहूर्तच झालेला ते काहीच राहिलं नाही. काटा पण चालतो की नाही काय माहिती. नाही काटा पण चालत नाही. डायरेक्ट पिशवीत म्हणजे टाकले होते मी घड्याळ आणि गोट ते सगळं. पण कसं काय पडले काय माहिती पिशवीतून वावरात. कामाच्या आता कसं गडबड चला वावरात जायचं कामाला अशी गडबड राहते. तर ते गेलं पडून इथं. मारलेला त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी आलं तर तशी बी चुराच झालेली निघल्यास. वावरात शोधली, घरी बी लई शोधली, सापडलीच नाही. आणि सापडली ती बी अशी तुटून फुटून. आवडीच्या वस्तू ना अशा हरवल्या का लई कसं तरी होतं. आता मी तुम्हाला दाखवते कशी झाली माझी घड्याळ. डायरेक्ट अशी झाली आहे, चुरा होऊन गेली म्हणजे नाही का. हे का आतमधून मस्त असा गुलाबी कलर होता. पण काय असंच राहतं. तर हे ना आईस्क्रीम आणली होती मी खायला, गावात गेलो होते तर आईस्क्रीम खाल्ली. गरम गरम चटके बसत होते उन्हात एवढे. आणि मग माती लावायला सुरुवात केली. तर मम्मी म्हणे आपण जेवण करू, परत दुसरा बेड घेऊन येऊ राहिली. तर हाताला ना असे हँड ग्लोव्ज घालून घेतले, कारण माती एवढी तपलेली आहे. खालून चपला घालून घेतल्या पायात आणि माती म्हणजे हातच लावता येत नाही एवढी गरम आहे डायरेक्ट त्याच्यामुळं. आणि हे कापडी हँड ग्लोव्ज घातले मी. आणि मम्मीने ना हे घातले होते प्लॅस्टिकचे, ते डायरेक्ट तापून तापून वाफा निघत्या हातातून. गरम बूट कसं घातल्यावर पायात तापतो तसं होतं. त्याच्यामुळे मम्मीने काढून टाकलं आणि पाईप घेतलं माती लोटायला. आणि मी ही कापडी हँड ग्लोव्ज होतं एक ते घातलं. त्याच्याने थोडं बरं वाटतंय. तर शेतातला व्लॉग लई दिवसानंतर आज बनवला. आणि आता आम्हाला करायचे जेवण. तर मागचा ब्लॉग होता आमचा आत्याच्या घरचा, तर तुम्ही पाहिला असेल, नसून पाहिला तर बघून घ्या. मी यूट्यूब आणि टाकलं द्या. तर आता मी करतो जेवण. तर मम्मी लागली तोपर्यंत लई तहान लागली. आता पाणी घेणे पिते आणि बसली जेवायला. आणि ह्या बोरी खाली पण ना लई ऊन. मम्मी जेवायला तिला जायचं, गुण नाही खाली इडच. बर जाऊ दे. हा वडलीवर डोक्याला ताण आहे बघा, काही नाही काही चालू शकते. काय गोल्या वडतोय पाईप श्रेयशन गोल्या. तर टमाट्याला एवढं पाणी लागतं, टमाटे वाळून चालले. पण आमची आता मोटर खराब झाली. काही नाही काही चालू शकतं मध्ये. मोठं औरंगाबादला किती वर्ष होतं दुकान आणि त्याच्यामुळे परत इकडे बसतोय. लई काटे बोरी खाली.
हँड क्लोज कसं काढू मी आता पायात पकडून मग काढते. आता हात धुते. मला देऊ मी हात धुवायला चटणी आणली मस्त मी लाल मिरचीची खायला काहीतरी बनवेले दाखवते. आज माझ्या आवडीचा पदार्थ आहे. मी तुला सांगितलं भात किती मोठा आणायचा. वरण भात आवडतो मला. मी सकाळचाच खाल्ला होता उपसा घट्ट वरण भात मला आवडीचा पदार्थ आहे माझ्या. वरण जेवण आपोआप गरम होऊन जातो उन्हामुळे. गरम गरम जेवण करायचं काम नाही. भात खाल्ला तुमचं सकाळी? सकाळी भात झालेलं नव्हतं मी जेवले तेव्हा. आणि तुम्हाला वरण भात असलं मग काहीच खात नाही मी. बापरे झालेलं आहे माझं जेवण. चलो मी आता हा बेड घेते. एकदा लावून दाखवते. श्रीमती झाडांना लावतोय. परत नळ्या दाबल्या तर ते वर काढायच्या. लावायची माती आणि रुमाल बांधताना काम सुरू करून देतात संध्याकाळपर्यंत. झालेली संध्याकाळ आणि आमची बेडला माती लावून सगळी झालेली आहे बघा. तर अशी जी ना याच्यात घातला होता वखर म्हणजे ते कोंबडं जे अद्रखीत माती लावायचं असतं ना ते. आणि ते घातल्यानंतर मग परत हाताने अशी माती लावली. तर आता टमाटे लई भारी झालेली फुलं आलेले मस्त टमाट्याची. तर आता सगळे आमचे टमाट्याला माती लावून झाली पूर्ण. आता कधी येतो काय माहीत नाही मळ्यात. आता चाललो संध्याकाळ झाली घरी पिशवी तर मम्मी यांना तिकडे मम्मी लवरायली मी गेले तिकडं पिशवी आणि पसारा आणायला. चला तर बाय बाय. भेटूया पुढच्या एका नवीन व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा आवडला की नाही कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.